दादांची आठवण सांगायचं म्हणलं तर आमचे जे विद्यमान नगरसेवक आहेत आम्ही त्यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून आम्ही कंटिन्यू फिरायचो. आणि काही वर्षापूर्वी त्यांचे आजोबा वारले होते आणि दादा त्यावेळेस मुंबईला होते. दादांना येता आलं नव्हतं. दादा सकाळी 6:30 वाजता त्यांच्या घरी फक्त भेटीसाठी, की माझा जीवाभावाचा कार्यकर्ता आहे, त्याचे आजोबा त्यांचे वडील पण एकनिष्ठ कार्यकर्ते दादांचे होते, त्याचे वडील वारलेत, त्यासाठी दादा सकाळी 6:30 वाजता दिवस उजाडला की त्यांच्या घरी होते सकाळी. आणि तिथं बघत असताना दादांचं झाडांवरचं प्रेम, बाकीच्या गोष्टी, आणि दादांना एकदा कार्यकर्ता दादांनी बघितला, मग ते किती जुना कार्यकर्ता असू द्या, दादा त्याला नावानिशी ओळखायचे. म्हणजे आमच्या वैयक्तिक ओळखी की एकदा आम्ही गेलो समोर तर ओळखायचे, बाबा ते पोरं आलेत, त्यांना आत घ्या, त्यांची चहा पाण्याची सोय करा. म्हणजे आज आम्हाला विचारणारा माणूस आमच्यातून गेलाय. आज आम्ही ज्यावेळेस बाहेर जायचो आमची ओळख वेगळी होती. बारामतीकर म्हणले की आमची छाती कारवानी फुगायची. आता ते आम्ही छाती फुगवायची कुठं? कारण आम्ही ज्यावेळेस बाहेर जायचो बारामतीकर म्हणले की मान पान सगळ्या गोष्टी असायच्या, एक वेगळी ओळख होती. आता ते आमचं म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आम्हाला ती ओळख होती ती आमची ओळख पुसली. दादांशिवाय आम्ही आता पूरक झालोय. काय दादांच्या आठवणी आहेत? नाही, दादांच्या आठवणी काय, बारामतीचं एवढं नुकसान झालं की ती शब्दात मांडू शकत नाही. त्यापेक्षा जास्त नाही काय बोलू शकत.